हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17, श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. यालाच जोडून पुढचा श्लोक क्रमांक 3. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो योच्छ्रद्धः स एव सः. श्री भगवान म्हणाले, मानवी देह धारण केलेल्याची श्रद्धा अगदी स्वाभाविक आहे आणि ती त्याच्या स्वभावामुळेच निर्माण झालेली आहे. ही श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची आहे. आता मी तुला याबद्दल सांगतो ते तू ऐक. भारता, मनुष्यातील सत्वानुसार त्याची श्रद्धा असते. मनुष्य श्रद्धायुक्त आहे. त्याची जशी श्रद्धा असते त्यानुसार तो असतो. भगवंतांनी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला दुजोरा दिला आहे. श्लोक क्रमांक 1 मध्ये अर्जुनाने विचारले आहे की शास्त्रविधी न जाणणारा श्रद्धेने परमात्म्याची उपासना करत असतो. मग अशाची श्रद्धा सात्विक, राजस की तामस असते? अर्जुनाने विचारता क्षणीच भगवंत श्री म्हणतात की मानवी देहधारीची श्रद्धा तू म्हणतोस तशीच त्रिगुणात्मक असते. पुढे ते सांगतात की मानवाची ही श्रद्धा अगदी स्वाभाविकच आहे. ती त्याच्या स्वभावामधूनच निर्माण होते. त्यामुळे ती स्वभावजन्य असते. मानवाच्या श्रद्धेचा मानवाच्या स्वभावाशी घनिष्ठ संबंध आहे. आपल्याला माहीत आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. जितक्या व्यक्ती तितके स्वभाव असतात. स्व अधिक भाव या शब्दावरूनच हे माहीत करून घ्यायचे आहे. प्रत्येकजण स्वतःच्या भावनेप्रमाणे, मर्जीप्रमाणे, जाणीवेप्रमाणे, कुवतीप्रमाणे, आकलन शक्तीनुसार वागत असतो. याप्रमाणेच आपला अनुभव असतो. जगतात व्यवहार करताना आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे व्यवहार करत असते. समाजात काही व्यक्तींचा एक समूह एकाच प्रकारे व्यक्त होतो. तेथेही एक समाज म्हणून त्या समाजाचा एक स्वभाव तयार होतो. आता यातही मोठी गंमत असते. आपण जर त्या समाजाच्या समूहातील प्रत्येक व्यक्तीची अगदी खाजगी मुलाखत घेतली तर त्यातील प्रत्येक व्यक्ती त्या सामूहिक वर्तनाबद्दल स्वतःचे वैयक्तिक खाजगी मत निरनिराळे देते. कारण प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा निराळी असते. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा असतो. त्यामुळे त्या स्वभावापासून निर्माण होत असलेली श्रद्धा निराळी असते. यामुळे प्रत्येकाचे मत वेगळे असते. त्यानुसार तो व्यक्त होत असतो. श्रद्धेबद्दल ही मूलभूत गोष्ट सांगितल्यावर आपल्या अत्यंत लाडक्या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देण्यासाठी ते म्हणतात की आता मी तुला श्रद्धा आणि त्रिगुण याबद्दल सविस्तर सांगतो ते तू ऐक. मनुष्याची श्रद्धा आणि त्रिगुण याबद्दल सविस्तर सांगायला सुरुवात करण्याआधी भगवंत श्री श्रद्धेबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. प्रथम भगवंत श्रींनी सांगितले की मनुष्याची श्रद्धा त्याच्या स्वभावातून निर्माण होते. आता पुढे भगवंत श्री सांगत आहेत की ही स्वभावातून निर्माण झालेली श्रद्धा मनुष्याच्या सत्वानुसार असते. तेव्हा आता सत्व म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. सत्व म्हणजे एक विशिष्ट गोष्ट नसून अनेक गोष्टींमधून ते सार बाहेर येते. जे सार बाहेर येते ते.
हे सारतत्व, हे सारसत्व माणसाचा स्वभाव, त्याची जीवनशैली प्रभावित करते. सत्व म्हणजे त्याची वैचारिक बैठक, त्याची बौद्धिक क्षमता, त्याच्या आवडीनिवडी, त्याची जडणघडण, त्याचे राहणीमान, त्याच्यावरील संस्कार इत्यादी अनेक गोष्टी माणसाला अशा अनेक गोष्टी माणसाला प्रत्यक्ष एका विशिष्ट प्रकारे वर्तणूक करायला भाग पाडतात किंवा माणूस या सत्वानुसार त्याच्या प्रभावाखाली वागतो. मग त्याला कदाचित तसे वागायचेही नसेल, परंतु तो तसा वागतो हे एक सत्य असते. कदाचित आचरण करून झाल्यावर त्याची मनस्थिती निराळा सूर लावतही असेल, परंतु तो प्रत्यक्ष तसे वागत नाही हेही सत्य आहे. अशा वेळी तो त्याच्या श्रद्धेपेक्षा निराळा वागतो. त्याच्या श्रद्धेवर त्याच्या सारसत्वाचा पगडा बसतो. उदाहरण म्हणून 1925 साली घडलेली एक गोष्ट सांगतो. मुद्दाम लक्षात घ्यावे की ही घटना 1925 सालची आहे. आमच्या गावातील एका सज्जनावर खोटा आळ आला. एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्या सज्जनाला एका खोट्या प्रकरणात शिताफीने गोवले. जेव्हा घटना घडली तेव्हा तो सज्जन त्या ठिकाणी मुळीच हजर नव्हता. तरीही हे सिद्ध होणे आवश्यक होते. त्या दुष्टाने तर बेदिक्कत त्या सज्जनाचे नाव घेतलेले होते. तेव्हा गाव प्रमुखांना विनंती केली गेली की तुम्ही सर्वांसमोर खोटेच सांगा की त्या घटनेच्या वेळी तो सज्जन तुमच्याबरोबर तुमच्या घरी होता. झाले. न्यायसभा देवळात भरवली गेली. गाव प्रमुखाला साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा सर्व ठरलेले असूनही केवळ देवळात देवासमोर त्या गावप्रमुखाला असत्य बोलणे शक्य झाले नाही. त्या सज्जनाला त्यामुळे शिक्षा झाली. तो गावप्रमुख मोठ्या कनवाळू स्वभावाचा होता. तो सज्जन त्या खोट्या आळातून निर्दोष सुटला पाहिजे हीच त्याची श्रद्धा होती. ती त्याच्या कनवाळू स्वभावामधून निर्माण झालेली होती. तरीही केवळ संस्कारांमुळे तो देवासमोर खोटी साक्ष देऊ शकला नाही. त्याच्यातील संस्काराचे सत्व त्याच्या स्वभावावर, श्रद्धेवर आरूढ होऊन प्रभावित झाले. श्रद्धा आणि त्रिगुण यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेताना हे लक्षात घ्यावे की मनुष्याची श्रद्धा जरी त्याच्या स्वभावामधून निर्माण होत असली तरीही मनुष्यावर त्याच्यातील सारतत्वाचा पगडा असतो. 14व्या अध्यायात तम, रज आणि सत्व या त्रिगुणांचे निरूपण केले आहे. त्यामुळे ते येथे पुन्हा देत नाही. आवश्यकता वाटल्यास तो अध्याय पुन्हा वाचावा. येथे आपण या त्रिगुणांचा श्रद्धेच्या अनुषंगाने विचार करूया. हरिओम.